नमस्कार, मी श्रद्धा वझे. ऐकूयात काही ठळक घडामोडी. राज्याच्या अर्थसंकल्पात जाहीर झालेली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना कर्ज देण्यासाठी पात्र अशा कोणत्याही संस्थेकडून घेतलेल्या कर्जासाठी लागू राहील, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. नागपूरमध्ये ते वार्ताहरांशी बोलत होते. ही कर्जमाफी बँकेला नसून शेतकऱ्यांना आहे, त्यामुळे प्रत्यक्ष शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळावा याकरता अंमलबजावणीची कार्यपद्धती तयार करण्यात येत आहे, असं ते म्हणाले. होर्मुझच्या सामुद्रधुनीतली जलवाहतूक बंद झाल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या पुरवठ्यात खंड पडल्याच्या समाजमाध्यमांवर प्रस्तुत झालेल्या बातम्या पूर्णपणे निराधार असून भारताकडे पुरेसे इंधनसाठे आणि पर्यायी पुरवठा स्रोत आहेत, असं हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीनं स्पष्ट केलं आहे. घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत 60 रुपयांनी वाढ झाली आहे. व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमतीत देखील 115 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. फिनलंडचे अध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांनी आज मुंबई विद्यापीठाला भेट दिली. फिनलंडमधल्या शिक्षण पद्धती, बदलतं आंतरराष्ट्रीय राजकारण, तंत्रज्ञान, संशोधन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता आदी विषयांवर त्यांनी निमंत्रित मान्यवर, अध्यापक आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला. भारत न्यूझीलंड दरम्यान उद्या अहमदाबाद इथं होणाऱ्या आयसीसी T20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी रेल्वेनं दिल्ली अहमदाबाद दरम्यान 19 डब्यांची विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. आज रात्री 11:15 वाजता ही गाडी दिल्लीहून सुटेल, तर उद्या दुपारी 2:30 वाजता साबरमतीला पोहोचेल. दिल्ली, गुरुग्राम, जयपूर मार्गे ही विशेष ट्रेन साबरमतीला पोहोचणार आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.